जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या दिव्य ज्योतिष या चॅनलवरती। आज आपण चर्चा करणार आहोत 2026 एप्रिल महिन्यातील प्रथम आठवड्यातील सर्व राशींचे राशी भविष्य। राशीफलांच्या बाबतीत आज आपण बघणार आहोत सर्व राशींचे करिअर, विवाहिक आणि प्रेमपूर्वक जीवन, स्वास्थ्य आणि त्यावरील उपाय। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरती जॉईन राहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व माहिती शेवटपर्यंत बघा। सुरुवात करूया। सर्वप्रथम राशी जी आहे ती मेष राशी। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल। नवीन प्रकल्पाची जबाबदारी अंगावर पडू शकते व व्यवसायात चांगला नफा होऊ शकते। फक्त काही गोष्टींच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचे आहे। ती म्हणजे कुठली? आपल्या रागांवरती कंट्रोल ठेवावा, नाहीतर जॉबच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अडचण येण्याचे जास्त चान्सेस आहे। प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत काय हा आठवडा मेष राशीवाल्यांसाठी दर्शवतो? तो म्हणजे असा, जोडीदारासोबत जे काही जुने मतभेद असतील ते पण या आठवड्यामध्ये दूर होताना दिसतील। अविवाहितांसाठी विवाहाचे नवीन प्रस्ताव देखील येऊ शकते। पण मेष राशीवाल्यांसाठी एक नवीन सूचना देऊ इच्छितो की कृपया करून या सर्व अविवाहितांसाठी नवीन विवाहाचे स्थळ जरी आले तरी त्यांनी उतावीळपणाने कुठलाही निर्णय घेऊ नये, नाही तर परेशानीचा काळ हा समोर त्यांच्यासाठी असेल। व्यावसायिक लोकांसाठी देखील हा काळ चांगला असणार आहे। मेष राशीवाल्यांचे स्वास्थ्य या आठवड्यात कसे राहणार आहे? मेष राशीवाल्यांसाठी डोळ्याची आणि डोकेदुखीची तक्रार या काळात चालू शकते। त्याचे कारण असे असतील की मेष राशीवाल्यांना झोपेचा प्रॉब्लेम या आठवड्यात येणार आहे, त्यामुळे त्यांनी होईल तेवढे झोपेकडे जास्त लक्ष द्यावे, जेणेकरून डोळ्याच्या आणि डोकेदुखीचा त्रास होणार नाही। या सर्व घटनेसाठी शास्त्रांनी उपाय देखील दिलेले आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथमचा उपाय आहे मंगळवारी, प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसेचे डेली 3 पाठ केले तर मेष राशीवाल्यांसाठी येणारी जी काही तकलीफ आहे ती कमी होईल। दुसरी राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशीवाल्यांच्या करिअरमध्ये येणाऱ्या काळात काही ना काही चेंजिंग होण्याचे देखील चान्सेस आहे। कामाच्या ठिकाणी आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी, पार्टनरशिपचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असेल। फक्त वैवाहिकतेच्या बाबतीत तकलीफ होण्याचे चान्सेस आहे। प्रेमपूर्वक आणि वैवाहिक जीवनासाठी घरातील वातावरण आनंदी राहील। जोडीदारासोबत प्रवासाचा योग देखील वृषभ राशीवाल्यांसाठी या काळात दर्शवत आहे। वृषभ राशीवाल्यांसाठी या काळात स्वास्थ्य आणि तब्येतीच्या बाबतीत काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? त्यात सर्वात प्रथमचा प्रॉब्लेम आहे पोटाचे विकार लागू शकतात। त्यामधील सर्वात पोटाच्या विकारांमध्ये आतड्यांवरती सूज येण्याचे जास्त चान्सेस आहे। त्यामुळे खानपानावरती थोडं नियंत्रण ठेवावे आणि फोकस ठेवावा, जेणेकरून तब्येतीच्या बाबतीत येणारे प्रॉब्लेम्स टळतील। उपायांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मीची आरती करावी, जेणेकरून वृषभ राशीवाल्यांसाठी येणारे अडचण कमी होऊन जाईल। तिसरी राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये करिअरच्या दृष्टीने बौद्धिक कामात यश मिळेल। बुद्धीच्या जोरावरती जे काही काम करत असाल त्यात खूप लवकर यश मिळण्याचे चान्सेस मिथुन राशीवाल्यांना या आठवड्यात असणार आहे। जितके काही रखडलेले कामं असतील, जे काही पेंडिंग कामं असतील ते देखील या आठवड्यामध्ये मार्गी लागण्याचे चान्सेस जास्त दिखावतात। नोकरीवाल्या लोकांसाठी बदल करण्याची इच्छा आहे तर हा बदल करण्यासाठी अनुकूल आठवडा असणार आहे। त्यामुळे मिथुन राशीवाल्यांसाठी नोकरीच्या दृष्टीने देखील हा आठवडा चांगला आहे। मिथुन राशीवाल्यांसाठी वैवाहिक आणि प्रेमपूर्वक साठी हा आठवडा चांगला असणार आहे। जुन्या मित्रमैत्रिणींची भेट देखील होऊ शकते आणि या आठवड्यात घेण्याची काळजी म्हणजे प्रेम संबंधात पारदर्शकता ठेवावी, नाही तर गैरसमज देखील येणाऱ्या काळात वाढवू शकतो। मिथुन राशीवाल्यांचा या आठवड्यात तब्येतीचे काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि स्वास्थ्य कशा पद्धतीचा राहू शकतो? मिथुन राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये मानसिक तणाव जाणवेल। त्याचे कारण असेल कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत ओव्हर थिंकिंगपणा नको, नाहीतर मानसिक त्रास जाणवू शकतो। त्यात दुसरा तकलीफ होऊ शकते। योगासन आणि ध्यान धारणा करा, जेणेकरून येणाऱ्या तब्येतीच्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमी होतील। मिथुन राशीवाल्यांसाठी एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात जे काही तकलीफ होणार आहे त्यावरती उपायशास्त्राने सांगितलेले आहे। बुधवारी गणपतीला 21 दुर्वाची 1 जुडी असे 3 बुधवार करावे, जेणेकरून येणारी तकलीफ कमी होऊन जाईल। चौथी राशी आहे कर्क राशी। कर्क राशीवाल्यांसाठी करिअरचा काळ हा कामात ताण वाढवणारा असेल। मेहनतीचे फळ नक्की भेटेल, पण मानसिक ताण जास्त राहील। या काळात जे कोणी सरकारी काम करत असतील त्यांना सरकारी कामात देखील यश मिळणार आहे। यश मिळते वेळी कुठल्याही गोष्टींमध्ये भावनिक होऊन जाता कामा नाही तर कर्क राशीवाल्यांसाठी हा भावनिकतेचा काळ परेशानीचा ठरू शकतो। कर्क राशीवाल्यांसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा हा आठवडा चांगल्या पद्धतीचा असेल। जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, बोलताना संयम बाळगावा, नाही तर गैरसमज आणि आपल्या बोलण्यावरून वादविवाद होण्याचे देखील चान्सेस
या आठवड्यामध्ये कर्क राशीवाल्यांसाठी दाखवत आहे. कर्क राशीवाल्यांसाठी तब्येत आणि स्वास्थ्याच्या संबंधाने जर विचार करायचे झाले तर या आठवड्यामध्ये घसा आणि छातीच्या संबंधित विकार होण्याची शक्यता आहे. थंड पदार्थ टाळा, जेणेकरून घशाच्या रिलेटेड सुद्धा होणारी त्रास जो असेल तो कमी होईल. उपायाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सोमवारी महादेवाचा अभिषेक केलेला कर्क राशीवाल्यांसाठी फायदेदायक ठरेल. 5वी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी हा करिअरचा काळ कुठेतरी नेतृत्वाच्या रिलेटेड चांगला असेल. कुठले तरी एक महत्त्वाचे नेतृत्व या काळात भेटण्याचे तुम्हाला चान्सेस आहेत. कुठे पैसे अडकलेले असतील ते पैसे देखील मिळण्याचे या आठवड्यामध्ये जास्त चान्सेस दिसतील. आपण जे काही काम कराल त्यात पूर्णपणे नशीब आपल्याला साथ देताना दिसेल. त्यामुळे कुठल्याही कामात फक्त विचारपूर्वक डिसिजन घ्यावे हेच महत्त्वाचा संदेश असेल. सिंह राशीवाल्यांसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असेल? वैवाहिक जीवनात नात्यात गोडवा वाढणारा हा आठवडा सिंह राशीवाल्यांसाठी असेल. मुलांकडनं काहीतरी नवीन बातमी, आनंदाची बातमी मिळण्याचे चान्सेस आहेत. मुलांचे कौशल्य कुठेही शाळेत किंवा बाहेर फिरते जागी लोकांना आवडेल व मुलांच्या बोलण्या चालण्यातनं लोक अट्रॅक्ट होऊ शकतात. सिंह राशीवाल्यांसाठी हा काळ स्वास्थ्याच्या दृष्टीने, तब्येतीच्या दृष्टीने कसा असणार आहे? उत्साह टिकून राहील. हाडांचे दुखणे असल्यास काळजी घ्या, नाही तर होईल तेवढे लवकर हॉस्पिटलाइज व्हा. या काळात हाडांच्या बाबतीत जास्त तकलीफ सिंह राशीवाल्यांना जाणवणार आहे. रोजचा उपाय जर करायचा ठरला तर रोज सूर्याला पाणी द्यावे, जेणेकरून सिंह राशीवाल्यांना होणाऱ्या तब्येतीच्या बाबतीत जे काही कारण तकलीफ असेल ती कमी होईल. 6वी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी हा आठवडा परिश्रमाच्या दृष्टीने थोडासा कठीण परिश्रम करायला लावणार आहे. परिश्रम केल्यानंतर, कठीण परिश्रमानंतर कुठेतरी यश मिळताना या आठवड्यात आपल्याला दिसेल. दुसरी बाजू आहे सहकाऱ्यांसोबत, जे कोणी आपले पार्टनर्स असतील, आजूबाजूला काम करणाऱ्या सोबत असतील, यांच्यासोबत वादविवाद करणे टाळा, नाही तर तकलीफ होऊ शकते. या आठवड्यामध्ये खर्च देखील वाढवू शकतो. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण ठेवेल तेवढं चांगलं राहील. कन्या राशीवाल्यांसाठी या काळामध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवन कशा पद्धतीचं असेल तर ते म्हणजे जोडीदाराशी संवाद साधावा, नाही तर गैरसमज होण्याचे जास्त चान्सेस आहेत. होईल तेवढे सर्व डिसिजन शांततेने घेतलेले चांगले राहतील, नाही तर आपल्या बाबतीत समाजात गैरसमज पसरण्याच्या घटना जास्त घडवू शकतात. स्वास्थ्याच्या दृष्टीने कन्या राशीचा हा आठवडा कसा असेल तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थकवा जास्त या आठवड्यात आपल्याला जाणवणार आहे. अशक्तपणा देखील खूप जास्त या आठवड्यामध्ये आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे मसालेदार पदार्थ कुठलेही खाऊ नका, सकस आहार घ्या, जेणेकरून तब्येतीच्या दृष्टीने आपल्याला तकलीफ होणार नाही. उपायांच्या दृष्टीने बोलायचं झालं तर गरजू व्यक्तींना हिरवे मूग दान करा, जेणेकरून कन्या राशीवाल्यांना येणाऱ्या अडचणींमध्ये या आठवड्यात काही ना कुठे सुटका होताना दिसेल. 7वी राशी आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांच्या करिअरच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर यामध्ये कुठेतरी आपल्याकडनं नवीन व्यवसायात गुंतवणूक किंवा नवीन व्यवसायाच्या दृष्टीने वाटचाल केल्याचा या हप्त्यामध्ये दिसायला येऊ शकते. नवीन व्यावसायिकांसाठी नवीन व्यवसाय सुरुवात करण्यासाठी हा आठवडा उत्तम काळ राहील. जे लोक नोकरीमध्ये प्रमोशनच्या दृष्टीने प्लॅनिंग करत आहात, पदोन्नतीच्या दृष्टीने प्लॅनिंग करत आहात, त्यांना कुठेतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या आठवड्यामध्ये भेटेल. तुळा राशीच्या हिशोबाने प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असेल तर ते चांगले असेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. नवीन प्रेमसंबंध देखील या काळात जुळवू शकतात. होईल तेवढं नवीन प्रेमसंबंधात मिसअंडरस्टँडिंग होण्याचे देखील या आठवड्यामध्ये चान्सेस आहे. दूरून सर्व गोष्टी हँडल केलेल्या बऱ्या पडतील. तुळा राशीच्या वाल्या लोकांना या काळामध्ये तब्येतीच्या दृष्टीने त्वचेचे विकार आणि ॲलर्जीचे विकार जास्त जाणवण्याची शक्यता आहे. होईल तेवढी स्वच्छता घरात व चालत्या फिरत्या लाईफमध्ये बाळगा, जेणेकरून स्किनच्या रिलेटेड आणि ॲलर्जीच्या रिलेटेड तकलीफ होणार नाही. तुळा राशीवाल्यांसाठी काय उपाय असेल तो म्हणजे महत्त्वाचा, कपाळावरती पांढरा चंदनाचा टिळा लावावा, जेणेकरून होणाऱ्या सर्व अडचणींपासून आपली सुटका होईल. 8वी राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी करिअरच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर जे कोणी गुप्त शत्रू असतील, जे कोणी समोर शत्रू असतील, त्या शत्रूंवरती या आठवड्यामध्ये मात देखील होणार आहे. कोर्टाच्या कामात आपल्याला यश मिळेल. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची वेळ देखील या आठवड्यामध्ये चांगली भेटणार आहे. वृश्चिक राशीवाल्यांसाठी हा आठवडा प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर जोडीदाराशी मतभेद होऊ शकतो. शांत राहून प्रश्न सोडवावा, नाही तर कुठे ना कुठे हा आठवड्यात झालेला मतभेद खूप दीर्घकाळ असू शकतो. या दृष्टीने स्वास्थ्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीवाल्यांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर वाहन चालवताना काळजी घ्या. अपघाताचे योग देखील या आठवड्यामध्ये आपले दाखवत आहेत. कृपया करून वाहन चालवताना कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत व्यसनाधीन होऊन वाहन चालवू नका, जेणेकरून अपघात टाळला जाईल. उपायांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर मंगळवारी सुंदरकांड वाचा, सुंदरकांडाचे पाठ करा, जेणेकरून
होणाऱ्या तकलिफीपासून कुठे ना कुठे आपल्याला राहत भेटेल. 9वी राशी आहे धनुराशी. करिअरच्या दृष्टीने धनुराशीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत या आठवड्यामध्ये यश मिळताना दिसेल. क्रिएटिव्हिटी क्षेत्रातील लोकांना काही काळ हा आनंदाचा असेल. या आठवड्यामध्ये जे कोणी सोशल मीडिया व कुठले तरी रील्सच्या रिलेटेड व कलेच्या रिलेटेड काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. धनुराशींच्या लोकांसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या रिलेटेड हा आठवडा रोमॅन्टिक वेळ घालवाल. प्रिय व्यक्तीसोबत मन मोकळेपणाने बोलावे लागेल आणि जोपर्यंत मन मोकळेपणाने बोलणार नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी सुसंवादाने क्लिअर होणाऱ्या नाही. धनुराशीवाल्यांसाठी हा तब्येत आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने कसा असणार आहे तर या काळामध्ये कंबरदुखी किंवा पाय दुखण्याची तकलीफ धनुराशीवाल्यांना जाणवू शकते. होईल तेवढे नियमित व्यायाम करा जेणेकरून तब्येतीपासून होणाऱ्या अडचणीपासून आपण काही ना कधी सुटका भेटेल. या दृष्टीने उपायांच्या बाबतीत जर विचार करायचे झाले तर प्रत्येक गुरुवारी कपाळावरती केसरचा टिळा लावावा जेणेकरून होणाऱ्या प्रॉब्लेम्सपासून आपली सुटका होईल. 10वी राशी आहे मकर राशी. मकर राशीवाल्यांच्या करिअरमध्ये मालमत्तेशी संबंधित व्यवहार होऊ शकतो, फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. 10वी राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या दृष्टीने करिअरच्या दृष्टीने मकर राशीमध्ये मालमत्तेचे संबंधित व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल, तुमचे कौतुक केले जाईल. तुमचे सिनियर ज्युनियर लोकांकडनं पाठ थोपटण्याचे प्रकार या आठवड्यामध्ये मकर राशीवाल्यांसोबत घडू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या संबंधाने विचार करायचा झाला तर कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभणार आहे. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या जेणेकरून येणाऱ्या अडचणींमध्ये कुठेतरी आपली सुटका होताना दिसेल. स्वास्थ्याच्या संबंधाने मकर राशीवाल्यांचा या आठवड्यामध्ये विचार करायचा झाला तर सर्वात महत्वाचं हृदयविकार असणाऱ्या लोकांनी नियमित तपासणी करून घ्यावी. नाही तर हा आठवडा कुठल्या तरी दृष्टीने तकलीफदायक राहू शकतो. धावपळ कमी करा, अन्यथा मानसिक स्ट्रेस, शारीरिक स्ट्रेस वाढण्याचाही चान्सेस या आठवड्यामध्ये मकर राशीवाल्यांसाठी आहे. उपायाच्या दृष्टीने मकर राशीवाल्यांसाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा लावावा जेणेकरून येणाऱ्या अडचणींमध्ये कमीपणा होईल. 11वी राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर कुंभ राशीच्या करिअरमध्ये या आठवड्यामध्ये जे काही असेल त्यात तुमचं धाडस वाढलेले दिसेल. कुठलेही काम करण्यामध्ये तुमच्या धाडसाची वाढ झालेली दिसेल. छोटे मोठे प्रवास या आठवड्यात तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरवू शकतात. नोकरीमध्ये वरिष्ठांची प्रशंसा देखील तुम्हाला मिळेल व वडीलधाऱ्या लोकांपर्यंत तुमची प्रशंसा देखील जाऊ शकते. त्यामुळे घरातील वातावरण देखील आनंदित राहू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा कुंभ राशीवाल्यांसाठी कसा असणार आहे? भावंडांशी ज्या संबंधांमध्ये कटुता आलेली होती ती कुठेतरी सुधारताना दिसेल. जोडीदारांचा या सर्व संबंधांमध्ये तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल. फक्त मुलांच्या तब्येतींची काळजी घ्यावी जेणेकरून तब्येतीच्या दृष्टीने पेशी वाढणे, कमी होणे किंवा तापीच्या दृष्टीने तकलीफ होताना या सर्व गोष्टींमध्ये जाणवू शकते. स्वास्थ्याच्या दृष्टीने कुंभ राशी हाताच्या किंवा खांद्याच्या स्नायू आखडवू शकतात. मान अवटळणे किंवा मानेचे रिलेटेड दुखणे या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये कुंभ राशीवाल्यांना जाणू शकतात. त्यासाठी नियमित व्यायाम करावा, यातनं देखील आपली सुटका होईल. शास्त्राच्या दृष्टीने उपायांवरती चर्चा करायचे झाले तर प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन मोहरीचे तेल अर्पण करावे जेणेकरून कुंभ राशीवाल्यांना होणाऱ्या तकलीफांपासून सुटका होईल. 12वी आणि सर्वात शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या दृष्टीने करिअरच्या दृष्टीने मीन राशीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर या काळामध्ये आर्थिक बाजू आपली मजबूत होणार आहे. त्यामुळे धनयोगाचे देखील नवीन नवीन लाभ आपल्याला या आठवड्यामध्ये जाणवणार आहे. आपल्या आजूबाजूला जे कोणी लोक असतील ते आपल्या बोलण्यावरती जास्त भावुक होणार आहे. त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोलावं व आपल्या बोलण्यातून आपल्या करिअरमध्ये कुठे ना कुठे नवीन संधी देखील प्राप्त होणार आहे. मीन राशीवाल्या लोकांसाठी वैवाहिक आणि प्रेम पूर्वक हा आठवडा जाणार आहे. वैवाहिक आणि प्रेमच्या संबंधाने विचार करायचा झाला तर जे कुठल्या नात्यांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि गैरसमज होता, कुठल्याही पद्धतीने मनमुटाव होता, तो या आठवड्यामध्ये कुठेतरी सुधारताना दिसेल. घरात कुठले तरी मंगल कार्य किंवा शुभ कार्य या आठवड्यामध्ये घडताना दिसेल. स्वास्थ्याच्या संबंधाने मीन राशीवाल्यांसाठी हा आठवडा दात किंवा घशाच्या संबंधाने तकलीफ देऊ शकतो. होईल तेवढं व्यसनांपासून लांब राहावे, थंड गोष्टींपासून, पेयजल पदार्थांपासून दूर राहावे जेणेकरून स्वास्थ्याच्या संबंधाने कुठलीही तकलीफ जाणवणार नाही. उपायाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे 5 पाठ करावे जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉब्लेम्स मधून मीन राशीवाल्यांना सुटका मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.